नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या फॅमिलीमध्ये। जास्त न बडबडता तंदुरी कशी करायची ते बघूया आपण। अगदी आहे त्या साहित्यातून घरगुती पद्धतीने करूया। आम्ही 1 किलो चिकन आणलं होतं स्किनलेस आणि त्याच्यासाठी 1 वाटी दही घेतलेलं आहे। दही जास्त आंबट नसावं आणि घट्ट असावं। मग दही घेतल्यानंतर त्याच्यात आपल्या आवडीप्रमाणे मिरची पावडर घालायची। मी प्लेन मिरची पावडर थोडी घातली आणि आपला घाटी मसाला असतो तो थोडा, आणि हा सिक्रेट मसाला आहे। आता 1 चमचा घातलाय तो सिक्रेट मसाला आहे। तो सिक्रेट मसाला म्हणजे काय, गरम मसाल्यातलाच प्रकार आहे तो, थोडासा पण जरा वेगळा आहे एवढंच। 1760 मसाले घालायची काहीच गरज नाही। आपलं आहे जे आहे आपल्या त्या घरी घालून करू शकता, काही प्रॉब्लेम नाही। आता इथं तुम्ही पाहू शकता मी प्लेन मिरची पावडर, परत आपला गरम मसाला म्हणजे थोडासा मी त्याच्यात चेंज केला आहे। मग नेहमीप्रमाणे आपला घाटी मसाला, तर कांदा लसणाची चटणी तरी सर्वांच्याच घरी असते ती घातलेली आहे। मग परत थोडीशी हळद घातलेली आहे, मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं तूप घातलेलं आहे। तूप 2 चमचे किंवा 3 चमचे, तूप नसेल तर तेल किंवा तूप दोन्हीही चालते। 1 मी लिंबू घातलेलं आहे त्याच्यात। लिंबू घालून सर्व साहित्य मी एकत्र करून घेतलेलं आहे। छान हलवून घ्यायचे, म्हणजे मिक्स करून घ्यायचे। हे सगळं साहित्य एकत्र मिक्स करून घ्यायचं चांगलं। आता कसं आहे मंडळी, आपल्या घरी जे अवेलेबल असतं त्याच्यातूनच करायचं, माझं तरी असं म्हणणं आहे। कारण सगळ्याच गोष्टी अवेलेबल नसतात आपल्या घरी, पण बेसिक मसाले तरी घरी असतातच किंवा तंदुरीसाठी इतकं काहीच नाही लागत। पण तंदुरी म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात काहीतरी वेगळंच शिजत असते। बापरे, तंदुरी म्हणजे काहीतरी असं वेगळं असणार आहे, असं काही नसतंय मंडळी। बरं, हे सर्व साहित्य मी एकत्र करून घेतलेलं आहे। मी जरा बोलताना चुकली असेल तर सॉरी, कारण कसं आहे माहिती आहे, रेकॉर्डिंग पण आपल्याला अजून मला पण नाही आहे सवय, पण मी करण्याचा जास्त प्रयत्न करते। बरं, हे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे आणि त्याला असे काप करून घेतलेले आहेत बघा। चिकन घेऊन स्वच्छ लिंबू मीठ लावून धुवून घेतलेलं आहे, हळद वगैरे लावून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ह्याला असे कट दिलेले आहेत। आणि नंतर आपला काटा चमचा असतो की नाही, त्या काट्या चमच्याने पण जर असं त्या चिकनला टोचलेलं आहे असं म्हणा तुम्ही, म्हणजे मसाला आतपर्यंत मुरून जातो तो। काटा चमचा घेऊन थोडंसं मी चिकनची कळ काढलेली होती। बरं, हा मसाला काय करायचं, सगळा मसाला ह्या चिकनला सगळीकडून अगदी दाबून व्यवस्थित लावून घ्यायचा बघा। बघू शकता हा सगळा मसाला मी कसं लावते बघा। आता हात बरबटलेले आहेत म्हणाल तुम्ही, पण काय करणार, मसाला लावायचा म्हटल्यानंतर हात असा बरबटलेला असणारच आहे। मी काही कुठली मोठी शेप नाही आहे, काय नाही आहे, म्हणजे प्रत्येक वेळी सारखं हात धुवूनच तुम्हाला दाखवायला पाहिजे, पण तेवढा टाईम पण नाही आहे मला। आता बघा की आपण घरी बेसिक हे असंच करत असतो, सारखं हात धुवून कशी दाखवणार तुम्हाला। मग आता मी काय केलं आहे, हे सगळं त्याला लावून घेतलेलं आहे बघा। जेवढं आहे ते कट केलेलं आहेत बघा। आता काही लोक कट करून देतात चिकन, तर काही लोक कट करून देत नाहीत। जर कट केलेलं नसेल तर तुम्ही असे घरी पण कट करू शकता। हे बघा मी सगळीकडनं हे या चिकनला कट केलेलं आहे या। बरं, तो सगळा मसाला लावून घ्यायचा, छान तो मसाला लावून घ्यायचा आणि त्याला अशा दोरीनं बांधून घ्यायचं। कोंबडी शिजताना पळून जाईल, चिकन शिजताना पळून जाईल म्हणून असं याला बांधून घ्यायचं। बरं, गंमत केली थोडी, काय नाही हो, एकसारखं बोलून कंटाळा येतो मग बोलायला, आणि तुम्हाला ऐकायला पण कंटाळा येईल। अशा प्रकारे सगळं बांधून घ्यायचं बघा। कोंबडीला सगळ्या साईडनं बांधून घ्यायचे। आधी कोंबडीचे छान नीट पाय बांधायचे आता असे सगळे। आणि माझा हात बरबटलेला आहे ते बघून तुम्हाला घाण वाटेल, पण मी काही करू शकत नाही, कारण मसाल्याचे हात आहेत त्याच्यामुळे सगळे हात बरबटलेले असणार। सारखं धुवून कशी करणार मी, सांगा बघू। अशा सगळीकडून गाठी मारून घ्यायच्या, पाठीमागून फोडून नीट बांधून घ्यायचं, म्हणजे आपल्याला कुकरमध्ये घालताना पण व्यवस्थित घालता येते। बरं, आता घरी तुम्हाला वाटेल कुकरमध्येच करायला पाहिजे असं आहे काय, पण कुकरमध्येच करायला पाहिजे असं काहीही नाही। आपण मोठं भांडं घेऊन त्या भांड्यामध्ये एखादी जाळी ठेवायची, जाळीच्या खाली वाळू किंवा मीठ ठेवायचं। मी इथे काहीच ठेवलेलं नाही आहे, कारण गडबड होती, जे आहे त्याच्यातून मी आपलं केलं। मीठ काही सगळ्यांच्याच घरी असतं। आता तुम्ही म्हणाल कुकरमध्ये घालतोय तेव्हा आपण, कुकर किंवा भांडं असू दे, आपण जेव्हा घालतोय तेव्हा काय करायचं माहिती आहे काय,
त्या साईजची प्लेट पण पाहिजे, प्लेट किंवा त्या साईजचं भांडंही पाहिजे. आता कुकरमध्ये ठेवल्यानंतर एक पसरट भांडं, ताट घेऊ नका शक्यतो. मी आता प्लेट घेतली कारण त्या कुकरच्या साईजचं माझ्याकडे काहीच अवेलेबल नव्हतं, म्हणून मी शेवटी काय केलं, एक ताट घेतलं. तुम्ही एखादं भांडं किंवा पसरट काही घ्या, ते चालते. त्याच्यामध्ये काय करायचं, सिल्वर कलरचा फॉईल असते बघा, फॉईल पेपर असते सिल्वर कलरचा, अगदी असा घट्ट असते तो घ्यायचा. सॉफ्ट असते तो नाही घ्यायचा. आपण नाही काय बाहेरून पार्सल आणल्यानंतर ते सिल्वर कलरचे पेपर असतात बघा, अगदी चुरगळा केल्यानंतर त्याचा गोळा होऊन जातो, तशा टाईपचे. मीही आमच्या घरी काही पार्सल आणलेली होती, त्याचे पेपर तसे स्वच्छ धुवून ठेवले होते, म्हणून आज मला हे चिकन करण्यासाठी कामासाठी आलेले आहेत. अशा प्रकारे सगळं आपण बांधून घेऊयात. आता मला खूप सगळ्यांना दाखवायचं होतं की आपण घरच्या घरीही तंदुरी करू शकतो, आणि हा एक छोटासा माझा प्रयत्न आहे. पण आता व्हिडिओ थोडा लाँग झालेला आहे प्लीज, कारण सगळी प्रोसेस दाखवायची म्हटल्यानंतर व्हिडिओ लाँग हा होणारच. तुम्ही काय हो, मलाही कंटाळा येते लाँग व्हिडिओ बघण्याचा. कुठे लाँग होते थोडं तुम्ही स्किप करूनही पाहू शकता. आता स्किप हा शब्द का वापरला, कारण काही गोष्टी आपण आता करताना थोडा लेट होते बघा, त्याच्याने तुम्ही पुढच्या गोष्टीही पाहू शकता. खोटं नाही बोलणार, कारण मी पण अशीच करते, स्किप करून बघतच असतो की आपण सगळे, एवढं काय याच्यात. पण हे असं तुम्ही सगळ्यांनी घरी करून पहा, इतकं छान होतं आहे, बापरे, खरंच मस्त होतं एकदम. पण हे करून ठेवल्यानंतर एक दिवस तरी मुरत ठेवा, एक दिवस किंवा एक 5-7 तास तरी मुरत ठेवायला पाहिजे हा सगळा मसाला लावल्यानंतर. आता हे बघा, मी असं सगळं लावून ठेवलेलं आहे. थोडं बोलताना मागे पुढं झालेलं असेल तर सॉरी, पण माझा खरंच अगदी सगळ्या लोकांना एक सांगण्याचा प्रयत्न होता, एवढंच, बाकी काही नाही. कारण खूप वेळा आपण नाही काय हो, हॉटेलमध्ये किंवा बाहेर गेलो तर आपण बघतोय, अरे ही एवढी मोठी कोंबडी, एवढी मोठी तंदुरी कसं खात असतील, कसं घेत असतील करून, कितीतरी गोष्टी आपण असं बघत असतो. कारण हॉटेलमध्ये पण हे खूप महाग असते हो. आणि मी असं का म्हणते माहिती आहे, हे मी माझ्यावरूनच सांगते तुम्हाला. आता आपण बघा, हे सगळा मसाला त्याला लावलेला होता. मी थोडा वेळ काय केलं, कढईमध्ये सगळं लावून मॅरिनेशन केलं, सगळं मी ह्याला मुरण्यासाठी ठेवलं होतं. जेवढं मुरून कराल तुम्ही तेवढं छान होतं आहे. बरं, हेच बघा ते फॉईल पेपर, मी आमच्या घरी पार्सल आणलेलं होतं ना, त्याचे पेपर मी हे असे ठेवले होते स्वच्छ धुवून प्रेस करून, कारण इमर्जन्सीला माझ्याकडे ते पेपर नव्हते. मग आयडिया आली की हां बाबा हे पेपर आहेत म्हणून. हे 2 पेपर डिवाईड करून घेण्यापेक्षा फुल एक मोठा पेपर, फॉईल पेपर घ्यायचा आणि त्याच्यात हे सगळं बांधून ठेवायचं. बांधताना एवढी काळजी घ्या की तो पेपर कुठूनही कट झालेला नसावा, कारण सर्व साईडनं ते चिकन फुल त्याच्यात पॅक झालं पाहिजे. आता माझ्याकडे मी म्हटलं की तुम्हाला छोटा पेपर होता, तो मी घातलेला आहे. आणि जो उरलेला मसाला असतो तो पण आपण वेस्ट करायचा नाही, तो सगळा वर लावून ठेवायचा. फॉईल पेपर कमी असल्यामुळे मला बांधताना खूप त्रास होत होता, काहीतरी मी ॲडजस्टमेंट करत होती. आता ही माझी चूक झालेली बघून तुम्हालाही कळेल की बाबा फुल एक मोठा पेपर घेतल्यानंतर हे अशी रिस्क येणार नाही तुम्हाला. सगळीकडून मला हे बांधावं लागते बघा आता, कारण पेपर माझ्याकडे कमी असल्यामुळं. पण माझी खूप इच्छा होती की हा व्हिडिओ तुम्हा सर्वांपर्यंत पोचला पाहिजे. ती आपण चुलीवर गॅसवर कसंही ही तंदुरी आपण करून खाऊ शकतो. बेसिक साहित्य आहे सगळं, काहीही न घाबरता तुम्ही असं एकदा करून बघा. अगदी बिनधास्त मी सांगते तुम्हाला, करपणार नाही, काहीही होणार नाही. कारण हा जो पेपर असतो की नाही त्याच्यामुळं खाली काहीच लिकेज होत नाही. चला आता आपण इथे कुकर घेऊया, त्याच्यामध्ये एक प्लेट घालायची, आपली जाळी किंवा भांड्यांचं स्टँड असते बघा तसं. मी इथे प्लेट ठेवले, पण प्लेट ठेवण्यापेक्षा तुम्हाला ह्या साईजचं जर एखादं भांडं असेल तर त्याच्यात हे चिकन ठेवू शकता. तर साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर आपण केक बेक करते बघा, सेम तशा टाईपचं. आणि कुकरला झाकण घालतोय तेव्हा आपण त्याचा रबर काढायचा, त्याची शिट्टी पण काढायची. आणि असं झाकून ठेवलेलं होतं बघा मी. 1 तास तरी लागला मला हे करायला. आता हे व्हाईट पीस काय आहे, म्हणजे व्हाईट काय दिसते तर ते टेस्ट करण्यासाठी बघितलं होतं. चला रेडी आहे.